हे बघा आम्ही आलोय आता. मी ते जाणार आंघोळीला मस्तपैकी पोहण्यासाठी. बघा सुंदर. हाय, दिस इज माय सन. जो आमचं लेकरं यश, त्याला फिरायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आज ॲक्च्युली आज आम्हाला करायचं होतं स्पोर्ट्स. पण स्पोर्ट्स आज फुल दिसत आहेत इकडे तर स्पोर्ट्स नाही आहेत. इकडे लांब बोटीनं जावं लागतं. पण आम्ही ठरवलं आज मस्त मनसोक्त आंघोळ करून घ्यायची आणि नंतर मग उद्या आपण स्पोर्ट्स करायचे. सही आहे, सही आहे. देवबाग बीच आणि समुद्राचा संगम. तो नजारो फक्त डोळ्यांना तर मनान अनुभवायचो असता. निळाशार समुद्र, सोन्यासारखं वाळू आणि शांततेने भरलेलं किनारो. जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने रंगवलेल्या सुंदर चित्रच. लाटांचा तो मधुर आवाज आणि गार वाऱ्यांचा स्पर्श आणि समोर दिसता समुद्र नदीचं अधिक संगम. तो क्षण आयुष्यभर लक्षात राहतो. देवबाग फक्त बीच नाही तर मनात शांतता देणारा एक स्वर्ग असा. एकदा तरी यो अनुभव घेऊ स्वतःच्या डोळ्यांनी बहुकच हो. तो स्वच्छ निळ्या पाण्याकडे बघून आमचा आनंदच मावला. देवबाग बीच, समुद्र नदीचो संगम ह्यो अद्भुत नजारो तुमका देव बहुकच हो. स्वच्छ निळाशार समुद्र, शांतता, सुंदर किनारो आणि निसर्गाची मन जिंकून घेणारी जादू. या किनाऱ्यावर उभा राहिलो की समोर दिसतात तो मोती लाईट हाऊस. तो समुद्राच्या मध्यमा नदीमाने उभा असा आणि त्या मोठ्या काळा फक्त आदळणाऱ्या लाटा. इथे प्रत्यक्ष इंस्टाग्रामसाठी नाही मित्रांनो, तर आयुष्यभर आठवण ठेवण्यासाठी असतात. देवबाग फक्त पर्यटन स्थळ नाही, निसर्गाचं एक सुंदर अनुभव.